म्हणजे महाराज खाण्यापिण्याकरिता मिळेल का, पाणी मिळेल का? श्रमिक महामुनी समाधीमध्ये असल्याच्या नंतर ते समाधी उत्थान पावणे शक्य नव्हती. राजा विचार करायला लागला, म्हणजे या नगराचा राजा आहे. श्रमिक महामुनी बोलत नाही. राजाला राग आला. त्याच ठिकाणी एक मेलेला साप दिसला. तो साप आपल्या हाताने उचलला आणि श्रमिक महामुनीच्या गळ्यामध्ये घातला. गळ्यामध्ये साप घालत असताना श्रमिक महामुनीचा मुलगा शृंगी हे सगळंच्या सगळं पाहत होता. शृंगी श्रमिक महामुनी जवळ आल्याच्या नंतर पाहिलं तर आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकलेला आहे, उभाच राहा. राजाने आपल्या वडिलाची अवहेलना केलेली आहे. श्रमिक महामुनी लहान नाही. आपण तर त्या राजाला काही बदला घेऊ शकत नाही, पण माझ्या वडिलाचा अपमान ज्या राजाने केलेला आहे, मेलेला साप माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे, क्रोधमय अवस्था झाली. म्हणजे माझ्या वडिलाला काय समजला राजा स्वतःला काय समजतो. म्हणून हातामध्ये पाणी घेतलं शृंगी महामुनीने आणि ते पाणी मंत्रित केलं. आणि ज्या राजाने माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये साप मेलेला टाकला आहे, त्या राजाला 7 दिवसामध्ये तक्षक नाग दंश करून मरण आल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं. आणि श्रमिक महामुनीच्या जवळ शृंगी महामुनी बसले आणि रडायला लागले. शृंगी महामुनी रडत आहे. श्रमिक महामुनीची समाधी उत्थान पावली आणि उत्थान पावल्या. समाधी उत्थान पावा. शृंगी महामुनीकडे बघितलं आणि सांगितलं, बाळा का बरं रडतो? सांगितलं, म्हणे पिताश्री, तुमच्या गळ्यामध्ये एका राजाने मेलेला साप अडकवला आणि तुमची झालेली अवहेलना ही मला सहन झाली नाही, म्हणून मी त्या राजाला 7 दिवसामध्ये मरणारचा श्राप दिलेला आहे. त्यावेळी श्रमिक महामुनी म्हणायला लागले, म्हणे ऐक शृंगी, तुझा श्राप हा व्यर्थ जाणार नाही. तुझा श्राप व्यर्थ जाणार नाही. या तो राजा 7 दिवसामध्ये गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे त्या राजाला हे सर्व कळलं पाहिजे. त्या राजापर्यंत ही बातमी गेली पाहिजे.